आपल्या आईच्या आजारपणात तिला वेळेवर रक्त न भेटल्यानं रक्ताअभावी मृत्यू झाल्यानं त्या आईच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम या माऊलीच्या लेकरांनी आयोजित केला होता। राहाता तालुक्यातल्या निगोज येथील गाडेकर वस्ती येथे राहणाऱ्या गंभा मंदाबाई बबन गाडेकर यांचा आजारपणात मागील वर्षी मृत्यू झाला होता। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांची मुलं भानुदास बबन गाडेकर आणि मनोज बबन गाडेकर यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर घेऊन अनोखी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी उपस्थित नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारानं या उपक्रमाला साथ देत रक्तदान केलं। नाशिक येथील समता ब्लड बँक नाशिकच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं। या आयोजनाविषयी गाडेकर बंधूंनी अधिक सांगितले। मी मनोज बबन गाडेकर, माझ्या आईचं पुण्यस्मरण पहिलं त्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यासाठी माझी एक आईची आठवण म्हणून एक असं माझ्या मनात इच्छा होती की मी एक रक्तदान शिबिर असा काहीतरी उपक्रम घ्यावा। त्याच्यापासून अनेक पेशंट हे जे अडीअडचणीत असलेले लोक त्यांना एक रक्त मिळावा। माझ्या आईच्या वेळेस मला ऑपरेशनला खूप त्रास झाला, त्यावेळेस मला रक्त मिळण्याच्या वेळेस मला एक असं माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की असं बाकीच्यांना होऊ नये बा, त्यासाठी एक आपल्यापासून कोणाला तरी एक फायदा व्हावा यासाठी मी हा उपक्रम ठेवलेला आहे। आतापर्यंत कमीत कमी 25 ते 30 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून भरपूर होणार आहे। राहाता तालुका असं माझ्या एक मनात इच्छा अशी आली होती की माझ्या आईच्या वेळेस थोडंसं रक्त कमी पडल्याबद्दल तर असं रक्तदान एक शिबिर ठेवावं। तर वरिष्ठ श्राद्धानिमित्त कोणी ठेवत नाही, पण एक असं वाटलं माझ्या मनातून रक्त शिबिर ठेवलं पाहिजे आणि असं की कोणीही कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांनी पण हे रक्तदान केलंच पाहिजे आणि असंही कुठंही रक्तदान झालंच पाहिजे। तर निगोजचे माजी सरपंच काका मतेंसह ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं कौतुक करत याविषयी अधिक सांगितलं। आज निगोज येथे भाना गाडेकर आणि मनोज गाडेकर यांच्या आईचं वर्षश्राद्ध त्यानिमित्ताने इथं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं एक आहे की यांची ज्यावेळेस आई नाशिकमध्ये ॲडमिट होती त्यावेळेस रक्तासंदर्भात बरीचशी अडचण आली होती त्यांना आणि त्यांनी हा संकल्प केलेला होता की ज्यावेळेस आपल्या आईचं वर्षश्राद्ध असेल त्यावेळेस आपण रक्तदान शिबिर ठेवू। रक्तदान शिबिर ठेवल्यानंतर जी आपल्याला अडचण आली ती कुणाला यायला नको आणि त्या पद्धतीने हा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे, हा विचार बी केला पाहिजे की आपण बी एक समाजामध्ये राहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली समाजामध्ये बांधिलकी आहे की आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे। कारण तुम्ही सगळ्या काही गोष्टी पैशावर घेऊ शकतात, पण रक्त हे असं आहे की तुम्ही दिलं तरच ते मिळेल कोणाला, ते काही तयार होत नाही, ते शरीर फक्त माणूसच देऊ शकतो आणि आपण बी एक समाजामध्ये हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या गोष्टी ज्या आहे या प्रत्येकाने केल्या पाहिजे। कुठलाही कार्यक्रम असो, धार्मिक असो, आपला पर्सनल कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजे। आज या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमानिमित्त आमचे साडू बंधू यांनी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर अतिशय उत्कृष्ट असा पद्धतीने त्यांनी विचार करून सर्वांना या रक्तदानाचा फायदा होईल आणि रक्ताचं महत्त्व त्यांना समजलेलं आहे, त्यामुळे त्यांनी या रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी खूप चांगलं योगदान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे। वर्षश्राद्ध आहे, हे कीर्तन वर्षश्राद्धाचे कार्यक्रम तर सगळेच मंडळी करतात, पण आपण काही समाजाचं देणं आहे हे सामाजिक बांध ठेवून आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम राबवलेला आहे। त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळत आहे व समाजाचं काहीतरी देणं आहे या हिशोबातून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी।